नमस्कार, जय शिवराय। ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळे आपला हा परिसर सुजलाम सुफलाम झाला, आपल्या सगळ्या नद्या, सगळी धरणं फुललं आहेत। शिवाय ज्या महाराजांनी समानतेचा संदेश जगाला दिला, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज 102वी पुण्यतिथी आहे आणि ही साजरी करण्यासाठी गर्दी नाही पण गडिंग्लजमधील दर्दी लोक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। तर आपण बघूया की पुण्यतिथी कशा पद्धतीने साजरी केली जाते। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 102 ही पुण्यतिथी आज संपन्न होत आहे। एक दूरदृष्टीचा राजा, ज्या राजामुळं हा कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला, ज्यांनी राधानगरी धरण बांधलं, ज्यांनी विविध धर्माची मुलं शिकली पाहिजेत म्हणून कोल्हापुरात विविध धर्माची वसतिगृह निर्माण केली, सर्व समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न ज्या राजर्षींनी केला, त्या थोर अशा आपल्या राजाला आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी विनम्र अभिवादन करते। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज 102वी पुण्यतिथी साजरी होते। शाहू महाराजांचं कार्य हे फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरतं नाही, महाराष्ट्र राज्यापुरतं नाही, तर देशामध्ये अतिशय सर्वसामान्य लोकांच्यासाठी त्यांनी कार्य केलेलं होतं आणि अशा या राजर्षी शाहूंना मनापासून मी अभिवादन करतो। श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 102व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्ही सर्व गडिंग्लजकर या ठिकाणी उपस्थित आहोत। सर्वांच्या वतीनं या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो। आणि हा लोककल्याणकारी रयतेचा राजा, ज्याने समतेचा त्याचबरोबर सर्वांना घेऊन जाणारा असा जो संदेश आहे आणि सर्व समाज घटकातील शेतकरी, कष्टकरी, दीनदलित, दुबळे, वंचित, अपेक्षित अशा सर्व समाजाला घेऊन जाऊन त्यांना मूळ प्रवाहामध्ये आणण्याचं काम श्रीमंत छत्रपती शाहूराजांनी केलं। श्रीमंत छत्रपती शाहूराजे काय कोल्हापूरच्या संस्थानपुरी मर्यादित नसून उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला ज्यांनी विचार दिले, त्या विचाराचे पायीक म्हणून पुढच्या काळात आपण कार्यरत राहूया, एवढंच या प्रसंगी मी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आवाहन करतो सर्वांना आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शिवराय महाराज की जय। राजश्री छत्रपती शाहू महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी।